बनवण्यासाठी महत्त्वाचे जे साहित्य आहे ते म्हणजे ओट्स. आणि ओट्स हे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स, विटॅमिन, वेगवेगळ्या आजारांपासून लढण्याची ताकद, प्रोटीन, ॲक्टिवेट ब्रेन करण्यासाठी हे असे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी हे सांगितलेले आहे. इकडे मी रोल ओट्स वापरलेले आहेत. तर या ठिकाणी मी रोल्ड ओट्सचा वापर करणार आहे. हे आपल्या शरीरासाठी भरपूर आणि वेगवेगळ्या आजारांवर नियंत्रण करण्यासाठी देखील ओट्सचा वापर आपल्याला भरपूर छान प्रकारे होणार आहे. त्याचप्रमाणे सेकंड जिन्नस, आता कोणते आहे दुसरे जे साहित्य आहे ते आहे खजूर. ओले जे खजूर आहेत, डेट्स जे आहेत, हे देखील आपल्या शरीराला तेवढेच उपयोगाचे आहे. ब्रेनसाठी, शरीरातल्या वेगवेगळ्या व्याधींवर उपचारासाठी हे जे खजूर आहेत याचा आपल्याला भरपूर फायदा आहे. बदाम तर आपण सतत लहानपणापासून ऐकत असतो की बदामचा भरपूर फायदा आहे. त्याचप्रमाणे रेझन्स, हे जे मनुके आहेत, हे मनुके देखील या ठिकाणी वापरणार आहे. म्हणजे आणि खसखस देखील या ठिकाणी रोज आपण वापरायची नाहीये, पण आपण 1 चमचा, आठवड्यातून 1 चमचा आपल्या या ब्रेकफास्टमध्ये याचा वापर करायचा आहे. खजूर हे तेवढेच उपयोगाला आहे जेवढे हे मनुके आपल्या शरीरासाठी उपयोगाची आहेत. स्पेशली जे शुगरसाठी त्रास आहे, वेगवेगळे आजार आहे, किंवा कधीकधी आपले लहान जे मुलं असतात ते मोठे आहेत, त्यांना प्रोटीन खायची, प्रोटीनची खूप गरज असते. हेल्दी डाएट, हेल्दी ब्रेकफास्ट करणे खूप गरजेचे असते. त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व जिन्नस लागणार आहे. आणि आजची आपली जी रेसिपी आहे ही तयार होणार आहे. बघूया आजची आपली रेसिपी आपण कशा प्रकारे बनवणार आहे ते. हा जो ब्रेकफास्ट आहे हा आपल्याला ब्रेकफास्ट बनवण्यासाठी रात्रीच याची तयारी करण्याची गरज आहे. आता मी माझ्या घरामध्ये 3 लोकांसाठी हा ब्रेकफास्ट तयार करत आहे. एका व्यक्तीसाठी करायचा असेल त्यावेळेस आपल्याला 2 चमचे ओट्स घ्यायचे आहेत. 2 टेबलस्पून, जे आपण जेवण करण्यासाठी जेवण जेवतो ज्या चमच्याने, ते चमचे आपण घ्यायचे आहेत. तर तुम्ही लक्ष ठेवा, हे जे घेत आहे हे सर्व हे मी माझ्या 3 लोकांच्या ह्याच्याप्रमाणे आहे, पण जे प्रमाण आहे ते प्रमाण मी तुम्हाला 2 लोकांचं सांगते. एका व्यक्तीसाठी 2 चमचे ओट्स, 4 चमचे जे बदाम आहेत ते, 4 चमचे नाही, 4 बदाम आणि 3 हे जे खजूर आहेत हे. म्हणजे ओट्स 2 चमचे, बदाम 4 बदाम, 3 खजूर आणि हे जे मनुके आहेत, हे रेझन्स जे आहेत, हे जे आहेत हे आपण 10, प्रत्येकी 10 चमचे आपण इथे टाकणार आहे. आणि प्रत्येकासाठी 1 चमचा मी इथे काजू आणि बदामची पावडर करून ठेवलेली आहे, तो 1च चमचा टाकायचा आहे एका व्यक्तीसाठी. आता हे जे तयार होत आहे हे सर्व 3 व्यक्तींसाठी मी तयार करत आहे. आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि हे पाणी टाकून हे रात्री आपण हे सर्व जिन्नस 7 ते 8 तास आपण हे सर्व भिजत ठेवलेले होते. रात्री हे मी भिजत ठेवले होते. आता सकाळी आपण हे सर्व जे आहे हे अशा प्रकारे दिसते. आता काय करायचं, तर यासाठी तुमच्याकडं प्युअर, समजा 1 व्यक्तीसाठी तुम्ही वापरत आहे तर 1 चमचा, 3 व्यक्तीसाठी असणार तर 3 चमचा. पण माझ्याकडे गाईचे तूप नाही आहे तर मी इथे नॉर्मल जे घरात बनवलेलं तूप आहे हे तूप वापरणार आहे. फक्त 1 चमचा मी इथे वापरणार आहे. ठीक आहे. सो 1 चमचा, 1 टेबलस्पून इथे आपण प्युअर तूप जे आहे, गावरान तूप जे आहे हे टाकायचं आहे. व्यवस्थित प्रकारे हे तूप गरम झाले की मग काय करायचं बरं, तर हे व्यवस्थित झाल्यावर हे जे जिन्नस आहेत, हे सर्व जे जिन्नस आहे रात्री आपण भिजवलेले, हे सर्व जिन्नस याच्यामध्ये आपण टाकायचे आहे. आणि व्यवस्थित प्रकारे त्याला मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं याच्यामध्ये राहिलेलं आहे पाणी टाका आणि पूर्ण हे जे जिन्नस आहे हे सर्व एकत्र आपण याच्यामध्ये टाकलेले आहे.
आता आपण काय करायचं आहे, तुमच्याकडे समजा विलायची पावडर आहे तर तुम्ही विलायची पावडर किंवा केसर असेल तर 2-3 केसरच्या काड्या हे टाकू शकता. मी इकडं जे विलायची आहे 2 ह्याच्यामध्ये टाकणार आहे फ्रेग्रन्ससाठी. आणि आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. समजा तुम्हाला घरामध्ये कोणाला दूध आवडत नाही तर तुम्ही याच्यामध्ये पाणीच अजून देखील पाणी टाकू शकता. 1 उकळी येईपर्यंत हे तयार करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हेल्दी ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. सुपर डुपर हिट. माझ्या घरामध्ये ज्या लोकांना अशा प्रकारचा ब्रेकफास्ट आवडत नाही ते देखील खूप आनंदाने हा ब्रेकफास्ट खातात, कारण त्या ब्रेकफास्टमध्ये काय काय फायदे आहेत, काय काय उपयुक्त गोष्टी आहे हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं जे जेवण आहे ते आनंदाने खाण्यासाठी तयार होतो. आणि हे सुंदर असा ब्रेकफास्ट आपला लाजवाब, म्हणजे मला तर माझा आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये हा अशा प्रकारचा ब्रेकफास्ट, उपयुक्त ब्रेकफास्ट हा आपला तयार झालेला आहे. आणि असा हा जो आपला ब्रेकफास्ट आहे हा छानपैकी तयार झालेला आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा घरामध्ये मस्तपैकी शाळेला जाताना, ऑफिसला जाताना, कॉलेजला जाताना त्याच्यापूर्वी आपण हा मस्तपैकी ब्रेकफास्ट आपल्या फॅमिलीतल्या लोकांना देऊ शकता. रोज हा ब्रेकफास्ट खा आणि हेल्दी राहा आणि आपल्या शरीराला